नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही पण एक विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्रामध्ये अपर आयडी काढण्यासाठी चालू झालेला आहे। मित्रांनो, अपर आयडीलाच दुसरे एक नाव आहे ABC आयडी कार्ड म्हणून। तर मित्रांनो, हे जे अपर आयडी आहे याचे बेनिफिट तुम्हाला सर्वांना माहितच असेल। जरी माहित नसेल तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये या अपर आयडीचे बेनिफिट भरपूर आहे। याची सवलत घेण्यासाठी हे जे आयडी कार्ड आहे हे बनवण्यात येणार आहे आणि हे बनवण्यासाठी चालू आहे। सर्व पालकांना याची माहिती असेलच व मित्रांनो, तुम्हाला पण शाळेमध्ये सांगितलं असेल, कॉलेजमध्ये सांगितलं असेल अपर आयडी कार्ड बनवा किंवा ABC कार्ड बनवा। तर हीच प्रोसेस आहे। हे जे आयडी कार्ड आहे कसं 5 मिनिटांमध्ये तुम्हाला बनवायचं आहे तुमच्या मोबाईलवरून। तर ही प्रोसेस मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे, इतर अपर आयडी असं सर्च करायचं आहे। इथं जे पहिलं ऑप्शन दिसेल तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे बघू शकतात वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड। तर इथं आतापर्यंत 34 करोड अपर आयडी झालेले आहेत, याचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। हे 34 करोड विद्यार्थ्यांचे अपर आयडी बनलेले आहे। जे अपर आयडी आहे मित्रांनो ते काही असं दिसेल तुम्हाला आणि याचे बेनिफिट पण भरपूर आहे। पूर्ण भारतामध्ये हे जे अपर आयडी आहे हे बनवण्यासाठी चालू झालेलं आहे। इथे बघू शकतात याचे काही 4 प्रोसेस आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि या प्रोसेसनुसार तुमचं जे अपर आयडी कार्ड आहे ते बनवायचं आहे। आपण लगेच कसं अपर आयडी कार्ड बनवायचं आहे हे बघून घेऊया। इथे तुम्हाला गुगल वरती वापस यायचं आहे, डिजिलॉकर सर्च करायचं आहे। इथे तुम्हाला पहिली लिंक दिसेल, तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघू शकतात हे 2 वेबसाईट आहे, एक डिजिलॉकर आणि एक उमंग। या दोन्ही वेबसाईट वरून तुम्ही अपर आयडी बनवू शकतात। आता तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्हाला मित्रांनो साइन अप करायचं आहे। साइन अप करायच्या वेळेस इथे बघू शकतात तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, जसं आधार कार्ड वरती आहे, जन्मतारीख टाकायची आहे, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मोबाईल नंबर टाका, मेल आयडी टाका आणि एक जो पासवर्ड असतो तो तुम्हाला सेट करायचा आहे आणि इथं सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तुमचं जर अपर आयडीचं जे आयडी आहे तो बनवायचा असेल तर तुम्हाला डिजिलॉकर आयडी बनवणे गरजेचं आहे। डिजिलॉकरचा जर आयडी बनवला, आता जे आपण साइन अप केलं होतं ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे तुम्ही युजर नेम म्हणजे मोबाईल नंबर किंवा काही युजर नेम टाकला असेल ते टाकून इथं पिन टाकून लॉग इन करू शकतात। तसं नाही झालं तर तुम्ही आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। एक OTP आहे, तो OTP टाकून तुम्हाला या डिजिलॉकर आयडीला लॉग इन होऊन जायचं आहे। इथे बघू शकतात अपर आयडीला लॉग इन झालेला आहे आणि आपला एक कोड पण आलेला आहे। आता कोड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। कोड टाकल्यानंतर लगेच सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आयडी आहे ते सक्सेसफुली लॉग इन झालेला दिसेल तुम्हाला। इथे बघू शकतात आपण जे डिजिलॉकर आहे त्याला लॉग इन झालेलं आहे। आता भरपूर असे काही ऑप्शन आहेत, भरपूर आपले जे गव्हर्नमेंटचे काम असतात किंवा आयडी कार्ड किंवा मार्कशीट असतात तुम्ही याच्यावरती घेऊ शकतात। त्याचे बेनिफिट पण भरपूर आहे। तुम्ही तुमचं जे डिजिलॉकर अकाउंट आहे हे बनवलं पाहिजे। त्याच्यामध्ये कधी पण तुम्हाला इन्स्टंट काही डॉक्युमेंट लागले तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हेच पोर्टलवरती तुम्हाला इथे एक बटन दिसेल बघा, इथं तुम्हाला पुढे जायचं आहे। आता इथं ॲडमिन बँक ऑफ क्रेडिट यावरती जॉईन येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथूनच तुमचं जे अपर आयडी आहे ते बनत असतं। आता इथं बघू शकतात इथं आपलं नाव आलेलं आहे ऑलरेडी। आता इथं तुम्हाला जन्मतारीख बघायची आहे, जी आधारवरची डिटेल आहे ती येतच असते। त्याच्यानंतर मित्रांनो इथं आयडेंटिफिकेशन, तर इथं काय साईट लागत आहे आपल्याला किंवा रोल नंबर काय आहे ते जे आहे आपलं न्यू ॲडमिशन असेल तर न्यू ॲडमिशन करा। जर तुमचा ऑलरेडी रोल नंबर काही असेल तर ती माहिती तुम्हाला भरायची आहे। ते भरल्यानंतर मित्रांनो इथं जे आयडेंटिफिकेशन जर रोल नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू टाकायची आहे। आता कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। ते निवडल्यानंतर मित्रांनो आय एम अ स्टुडंट ॲट, तर इथं बघू शकतात भरपूर अशी माहिती येईल, तर तुम्हाला याच्यातून एक निवडायची आहे। तर इथं म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये शाळेमध्ये कोणत्या आहेत काय आहेत कुठले जे इन्स्टिट्यूट आहे तुमच्या शाळेचं संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटते, ही निवडायची आहे। ही निवडल्यानंतर मित्रांनो इथं गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे। ही काय प्रोसेस आहे मित्रांनो। गेट डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर जे पुढे ओपन होणार आहे ते तुमचं लगेच अपर आयडी आहे, त्यालाच आपण ABC आयडी म्हणतो, ते तुम्हाला लगेच मिळाल्या जातो। तर मित्रांनो काही अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या 5 मिनिटांमध्ये जो तुमचा अपर आयडी आहे किंवा ABC आयडी आहे तो बनवू शकता, त्याचं कार्ड बनवू शकतात। ते कार्ड घ्यायचं आहे, तुम्ही लॅमिनेशन करून ते कार्ड ठेवू शकतात। इथून पुढे जे पण तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे त्या आयडी कार्डनुसार भेटणार आहे आणि सर्व जे भारतामधले स्टुडंट आहे विद्यार्थी आहे त्यांना हे आयडी कार्ड बनवणं कंपल्सरी झालेलं आहे। मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती सर्व विद्यार्थ्यांसाठी।
ही अपडेट जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण याची माहिती भेटायला पाहिजे। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। काही जर डाऊट असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला पेजला फॉलो करू शकता, तिथे तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकतात। आणखी जर अपडेट पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।